तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। निपाणी शहरात वाढत्या चोरीच्या घटनेसंदर्भात सर्वांचे सहकार्य आवश्यक। PSI उमादेवी। निपाणी शहरासह परिसरात दिवसेंदिवस चोरी लुटमारीच्या घटना वाढत आहेत। चोरीचे प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव प्रयत्नशील असून पोलिसांबरोबरच नागरिकांची जबाबदारी असून नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी यांनी आयोजित पत्रकार बैठकीत केले। उमादेवी पुढे म्हणाल्या, सध्या शहर पोलीस ठाण्यात 40 पोलीस कर्मचारी कार्यरत असून बंदोबस्तासाठी ही संख्या अपुरी पडत आहे। निपाणी शहरात प्रामुख्याने 60 सराफी दुकाने व 40 बँकांचा समावेश आहे। त्या ठिकाणी सुरक्षितता असणं गरजेचं आहे, मात्र तसे दिसत नाही। अनेक ठिकाणी CCTV कॅमेरे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे। नागरिकात जनजागृतीसाठी महाविद्यालयामधील NCC व व्हाईट आर्मीच्या विद्यार्थ्यांसोबत जनजागृती करण्यासाठी प्रयत्नशील आहोत। महिलांनी सार्वजनिक ठिकाणी फिरताना सोन्याचे दागिने घालू नये। अंधारात आणि पहाटेच्या वेळी कमी रहदारी असलेल्या भागात एकटे फिरू नये। मास्क घालून किंवा हेल्मेट घालून संशयास्पद दुचाकीवरून नागरिक दिसल्याचं आढळल्यास त्याची तक्रार पोलिसात करावी। निर्जन भागात एकटे फिरू नये। यात्रा आणि गर्दीच्या ठिकाणी पैशाचं पाकिट, मोबाईल आणि मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवा। महिलांनी मॉर्निंग वॉकला जाताना दागिने घालू नये। घरात सोन्याचे दागिने, पैसे आणि मौल्यवान वस्तू असतील तर ते बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याची व्यवस्था करावी। बसमध्ये आणि बस स्थानकावर प्रवास करताना आपले दागिने, पैसे आणि मोबाईल सुरक्षित ठेवावे अशा सूचना त्यांनी देत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं। तसेच शहरात नगरपालिकेने बसवलेले 55 CCTV कॅमेरे सध्या बंद आहेत, त्यासाठी आम्ही देखील चालू करण्यासाठी प्रयत्न केले आहेत। नगरपालिका प्रशासनाने पोलिसांना सहकार्य करावे अशी अपेक्षा उपनिरीक्षक उमादेवी यांनी व्यक्त केली। इमर्जन्सीसाठी 112 वर कॉल करा। चॅनलला सबस्क्राइब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।